सुशल्या सुशल्या खायस तू ह्यांनी तुका घरात आणल्यानी आणि आता हेच तुका दडवून ठेवूक बघत असतले पण मी तुका शोधून काढतलय खायस तू सुशल्या सुशल्या खायस तू मी तुका सोडतलय नाही सुशल्या खायस तू तुका काय वाटला तुका घराच्या बाहेर काढतले सुशल्या खायस तू सुशल्या 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 काय हसशील तसून बाहेर आहे तुका मी हुडकून काढीनस तुझ्या आवशीक मी घरात येऊक दिले नाही तुका मी घरात राहूक देवसाय नाही गाठ माझ्याशी सुशल्या बाहेर आहे सुशल्या काय असतो सुशल्या बरं येतोय मी अरे असं कसं तुम्हाला चहा सुद्धा विचारला नाही एकतर कितीतरी दिवसांनी या वाड्यात आलात ओ मी घराकडेच घेऊन येलोय थेट इथेच आलात का हो सहजच की होय सहजच इल्लय हो काका असे फिरत नका जाऊ बाहेर बाहेर काय घडतंय माहितीये ना नेने काकांचा खून झालाय इथे कधीही काहीही होऊ शकतं त्यातून आता सुषमा ही गायब झालीये तिच्याशी तुमचा वाद होता नेने काकांशी तुमचे वाद होते का अहो वाद कसले आमच्यात आम्ही मित्रच म्हणा ना नाही मित्र असलात तरी वाद होतातच की हो आता मी आणि बघा अभिराम आलाच अभिराम आपण जेव्हा हॉस्टेलवर होतो तेव्हा आपल्यात वाद व्हायचे की नाही हो अहो मी तर याला एकदा मारण्याची धमकी सुद्धा दिली होती म्हणजे तुमका म्हणाचा नेनेचा खून मी असं म्हटलं का मी अभिरामचा खून केला का वाद होते विश्वास ऐक ना रघु काकांचा याच्याशी काही संबंध नाही ते आमच्या घरातल्या सारखेच आहेत मलाही असंच वाटतं इनफॅक्ट तू माझा मित्र असल्यामुळे तुझ्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीबद्दल मला आदर आहे आणि रघु काका वयानेही मोठे आहेत पण कर्तव्यही तितकंच मोठं आहे मला माझं कर्तव्य पार पाडावंच लागणार आहे मला सगळ्यांची चौकशी करावीच लागणार आणि चौकशी केली याचा अर्थ ते गुन्हेगार आहेत असा होत नाही बरोबर ना मी काय केलेला नाही हो तुम्ही काहीच केलं नाही पण नेने वकील तुमच्या परिचयाचे होते तुमचं भेटणं व्हायचं तुमचं बोलणं व्हायचं हे सगळं आठवून ठेवा सगळं डोक्यामध्ये मांडून ठेवा तुम्ही पूजेला किंवा कुठल्याही विधीला कसं नारळ लिंबू मिरची याचं मांडून ठेवता तसं डोक्यात सगळं मांडून ठेवा लावू का असाच लावू ना आता काय करायचंय आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे अच्छा हे सगळं ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते नाही मला नाही वाटत गौरी खूप चांगली आहेस गो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं पण शिव उगाच बोलला असेल का त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये अगं असं कसं म्हणतो अगं निलिमा जतीन भाईंचा कॉल आहे हो माहितीये रिसीव्ह कर ना अगं बघ कट झाला आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील अब पुन्हा आला बघ घे बघू
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.